हम्म. लावून घे दार. हो हो, स्कूटी लाव फक्त इथं नंतर. Hey everyone, welcome to my another video. आत्ता सकाळी 4 वाजलेले आहेत आणि जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आलो की जसं मी विचार करतो तसं जर होत आलं तर खूप चांगलं आहे. अँड फायनली इट्स द डे. आज तारीख आहे 26 मार्च 2026. 26 मार्च 2026. आणि आत्ता आम्ही चाललोय, आता ऋषिकेशला भेटतो मग तुम्हाला सांगतो कुठे चाललेलो आहे आम्ही. फायनली इट्स हॅपनिंग. आय एम सो हॅपी. आणि मी घाबरलेलो पण आहे कारण इट्स माय फर्स्ट टाइम एवढ्या लांब चाललोय, ते पण 2 व्हीलरला. जसं आम्ही प्लॅन केला होता, जसं की 5 ते 6 जण आम्ही जाणार. 5 ते 6 जणांमध्ये 4 जणांना जमणार नाही, तर आता आम्ही 2 जणच आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. माझ्याकडे टॉप बॉक्स नाही, साईड बॉक्स नाही आहेत, तर बॅकपॅक घेतलेली आहे. इट्स नॉट हेवी दॅन आय वॉज एक्सपेक्टिंग. पण एक फायदा काय माहिती का, एकतर माझी एडीबी बाईक, आणि त्यात कसं होतं मागचं जे सीट आहे ना ते थोडं असं सपोर्ट भेटतोय मला माझ्या बॅगसाठी. अरे यार, ऋषिकेश नाही आला वाटतं. चला, ऋषिकेश साहेब आलेले आहेत. आता आम्ही जाणार आहे. किती ते कवळं हसणं. लोकेशन वगैरे चालू केलं ना का तिकडे गेल्यावर करू? नाही तर कोल्हापूर नको, घाट पार केला की करू. चल चल चल, तू चल. तुला चहा प्यायचा आहे, मला नाही. तुला चहा प्यायचा आहे, मला नाही. हो बापरे, मला आता ना लय मजा यायला लागली बाय. म्हणजे एक तर आहे ना, रडकुंडीला पण आलेलो आहे. आय डोंट नो वाय. खुश पण आहे. आता ऋषिकेश म्हणतो की त्याला चहा प्यायचा आहे. सो 10 किलोमीटरच्या आतमध्ये तर पहिला स्टॉप असेल आमचा. आणि हा, मी सांगितलं ना, आय एम सो सॉरी. चला ठीक आहे, चहा पिताना सांगतो मी. चहासाठी ज्यावेळेस थांबेल आम्ही त्यावेळेस आय विल टेल यू वेअर वी आर गोइंग. समटाइम्स आय थिंक की ज्यावेळेस मी इंग्लिशमध्ये बोलतो ना, slightly I go for an accent. I don't know how and I don't know why, but every time I try to speak in English I'll just try it with an accent. आता कोणता accent येतो I don't know. त्यामध्ये पण फरक असतात बाबा, ते इंग्लंड, अमेरिकन अँड ऑल दॅट मॅन.
चला नवले ब्रिज तर ठीक आहे, सुखी गेलं. लास्ट टाइम आहे ना, थँक्यू सो मच हा. तुम्ही फर्स्ट पार्ट मी टाकला होता इकोले व्हॅलीचा, त्याला खूप जास्त म्हणजे सपोर्ट वगैरे भेटला. थँक्यू सो मच फॉर दॅट. सेकंड पार्ट मी काल टाकलेला आहे 8 वाजता रात्री. प्लीज त्याला सपोर्ट करा, त्याला व्ह्यूज वगैरे द्या, मला शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे, कारण आय रिअली नीड युअर सपोर्ट. इट्स ऑल अबाउट ट्रॅव्हलिंग, टुरिंग, आणि मी हे पण सांगायचा प्रयत्न करेल की मी काय चूक करतो काय नाही. चलो, I am so excited यार. I am so happy, I am excited. Also I am nervous. काय होईल, कशी होईल ट्रिप, काय चूक करेल मी जे नाही केले पाहिजे. इथे आहे ना खाली ते पाणी वगैरे साठलेलं आहे बघा. आता आपण आहे ना कात्रज वगैरे क्रॉस केलंय, खिरसोपूर वगैरे, म्हणजे टनल आहे ना, कात्रजचं टनल, त्याच्या अलीकडे इथं गोलमोलचं शूटिंग झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हे सातारा 100. आल्या किती गांडू सारखी चालवली यार यांनी गाडी. इंडिकेटर एक दिला, वळाला एकीकडे. आदिवासी राजे. इट्स ऑलमोस्ट 4 years. 4 पण नाही, त्याहून जास्त आहे. कारण मी साताऱ्याला होतो अकॅडमी मध्ये, त्यावेळेस गेलेलो तिथे. त्याच्यानंतर आता इथे चाललोय. मे बी 5 to 6 years. 2021 मध्ये गेलो होतो. कसं चाललंय तर ते 4 व्हीलर वाले, इकडे एकदा तिकडे. काय करतो आदिवासी. इथून वरती गेलं की ते कात्रजचं आहे, ते हिडन प्लेस. टनल आहे 500 मीटर, 500 मीटर टनल. And I guarantee you it's going to be fun. माझे काय हाल होतील, आमच्या दोघांचे काय हाल होतील ते काय मला माहित नाही, पण for all of you guys it's going to be fun, man. It is going to be fun. You guys will enjoy it. I guarantee you this. You guys will love it. तिन्हीच्या तिन्ही लेन ब्लॉक केलेले आहेत टनल मध्ये. काय घेतलंय, काय सामान घेतलंय. माझी बॅग खूपच भरलेली दिसते आय गेस कम्पेअर टू ऋषिकेश. कोलगेट पण नाही घेतलं यार, कोलगेट पण घ्यावं लागेल. ब्रश घेतलाय फक्त. आणि भाई ती बॉटल मोठीवाली 2 लिटरची भाई एवढी जड झालेली आहे ना बॅग. काय माहिती कसं होईल काय होईल. वाऱ्याचा आहे ना खूप आवाज येत असेल, भयंकर. तर काय नाही करू शकत. आय डोंट हॅव नाईस कॅमेरा येत. आय एम प्लॅनिंग टू गेट वन. पण भाई तिथे येतं ना ते
पैसे नाही आहेत माझ्याकडे. पैसे असते तर ठीक आहे भाई, घेतलं पण असतं. पैसे नाही आहेत यार. मी माझी सेव्हिंग वगैरे सगळे पैसे एकतर गाडी घेण्यात लावले आणि आता ट्रिपला चाललोय. ते पण मी सांगतो ट्रिपचा विषय. माझ्याकडे आता काहीच नाहीये. माझ्याकडे आता बँकेत आहे 2300 रुपये आणि बाकी सगळे पैसे तर ऋषिकेशकडे. आणि तो इतका मागे लागला. मी ऑलरेडी त्याला काय म्हणलं, भाई माझ्याकडे पैसे नाहीत, आता वांदे होतील, आपल्याला जायला नको, आता आपण वाटलं तर नेक्स्ट मंथ मध्ये जाऊ. म्हणतो म्हणला मी आता रिझाईन दिलेला आहे, तो आता कामावरती नाहीये, त्याचं काहीतरी चाललेलं घराचं काम, म्हणून त्याची रिझाईन वगैरे दिलेलं. सो तो काय म्हणला, मी पैसे भरतो सगळे, तू चल आता, तुझ्याकडे ज्यावेळेस येतील त्यावेळेस दे, नाहीतर नको देऊ. देर वोंट बी एनी प्रॉब्लेम इन दॅट. असा मित्र आहे ना सगळ्यांना भेटावं. खरं सांगतो, सगळ्यांना भेटावं असा मित्र. कारण तो ऋषिकेश माझ्यासोबत 8वी पासून आहे. ते असे नवीन वगैरे चाललं तर प्लॅन करायला लागलेले आहेत ना, तर त्यांचं कसं आहे, इतकं 50 मीटरचा तरी डिस्टन्स ठेवा 2 रायडर मध्ये. असं 50 मीटरचा डिस्टन्स ठेवा. कारण ते कसं असतं, त्याचं काय होईल काय नाही ते सांगता येत नाही. म्हणजे इनकेस टायर बस झाला वगैरे त्या सगळ्या गोष्टी, तर आपल्याला पण एक विचार करण्याचा टाइम भेटतो, डिस्टन्स भेटतो. आता तो बघा स्टेशन मध्ये त्या लेन मध्ये गेला बरं का, तो ओव्हरटेक करायच्या नावात विथ नो इंडिकेटर्स अँड नथिंग, ऑल ब्लाइंड. अँड काल मी पोस्ट वगैरे बघितले, ट्रॅमचे काही मॉडेल आता लॉन्च होणार आहेत आणि त्यामध्ये ट्रॅक्टर 400. भाई काय सेक्सी गाडी आहे यार. म्हणजे ती एवढी चांगली गाडी आहे, ऑल स्क्रॅम्बलर लुक अँड ऑल थिंग, टायर पासून सगळं सुपर वाईल्ड यार. म्हणजे कंपॅरिझन नाहीच. 400चा लोगो, तो ट्रॅक्टर अँड ऑल दॅट विथ सायलेन्सर, टायर्स, दॅट लुक सो वाईल्ड. मला इतकी जास्त आवडली ना, पण मी नाही घेऊ शकत. मला कॅमेरा घेता येत नाही सध्या, मी कशी गाडी घेऊ. चला टोल नाका आलेला आहे. हा फक्त आहे ना स्टेशन मध्ये नडतोय. भाई तुझ्याकडे पण गाडी आहे ना, तुझ्याकडे पण गाडी आहे. त्यांनी हेल्मेट घातलेलं नाहीये, रायडिंग गिअर्स नाहीयेत, पण तो टशन देतोय. त्याला आता कुठे जायचंय काय करायचंय ते आय डोंट नो. आणि तो असं का करतो ते पण माहित नाहीये. फक्त द गुड थिंग इज त्यांनी अजून कट वगैरे काय मारले नाही, तसले चाळे केलेले नाहीत. भाऊ कुठे चाललोय आपण? चला चला. चलो सो आता तुम्हाला आवाज आला का नाही ऋषिकेशचा काय माहित नाही. ऍज इट सेज कुठे चाललोय आपण तर गोवा. नाही इट इज हॅपनिंग फायनली. वी आर गोइंग टू गोवा. It feels so good that I am watching myself completing my dream.
इतकंच नाही, इट्स नॉट की लाईक फक्त गोव्यालाच जायचंय. आय वॉन्ट मोर, बट फर्स्ट आय वॉन्टेड टू गो टू गोवा. दोघांना पण, मला पण ऋषिकेशला पण, वी डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स ऑफ रायडिंग सो फार. इट्स आवर फर्स्ट टाइम, बोथ ऑफ अस. अगोदर मी गेलेलो आहे, पण गावाला वगैरे कशा पद्धतीने गेलेलो आहे. भाई यार रात्रीचे ना हे पेट्रोल पंप भयंकर खूप सुंदर दिसतात. मला आहे ना तसं जॅकेट घ्यायचं यार. मस्त आहे, मला तसं जॅकेट घ्यायचंय. मी जॅकेट मागवलंय, पण ते येणार आहे म्हणजे ज्यावेळेस मी घरी येईल त्या ट्रिप वरून त्यावेळेस ते जॅकेट येऊन जाईल. म्हणजे डिलिव्हरी डेट तर आहे 3rd एप्रिल दाखवलं. अँड आय होप की 3rd एप्रिललाच यावं ते. फक्त आता आहे ना व्हिडिओ वगैरे नीट झाला पाहिजे, कारण या ट्रिपला आहे ना खूप जास्त पैसा लागलेला आहे. या ट्रिपला जर व्हिडिओ नाही ना आला भयंकर, म्हणजे एक्सपिरियन्स एक गोष्ट होईल, पण तर आतापर्यंतची जर्नी जी काही 16-17 किलोमीटर झाली असेल खूप चांगली. एक आहे ना मला युट्यूबवर खूप जास्त आवडतं, त्याचे व्हिडिओ वगैरे बघतो मी. सगळ्यात अगोदर तर यार हे सगळं चालू केलं एकानेच, ओजी मुंबईकर निखिल. म्हणजे खूप जणांनी चालू केलं होतं, पण त्याला लोकांनी बघणं चालू केलं, असं शॉर्ट झाला. त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या आम्हाला. त्याच्यानंतर आय फाउंड आउट समवन, आय डोंट नो नाव घेतलं पाहिजे का नाही, तर कॉपीराइट अँड ऑल दॅट. दीप रंजन म्हणून आहे बघा, खूप सुंदर. त्याचे व्हिडिओज ना म्हणजे एकदम पीसफुल बनवतो तो. वल्गॅरिटी काही नाही ना, शिवीगाळी. त्याचे बोलण्याची पद्धत, द वे ही युजेस द म्युझिक अँड ऑल दॅट खूप सुंदर. त्याच्याकडे ऑफकोर्स BMW आहे, BMW. त्याच्यानंतर कॅमेराज, ड्रोन्स, अँड ही अप्रोच ऑल ऑफ दॅट सो नाईसली. म्हणजे ते खरं शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याकडून. अँड आय होप की तुम्ही ज्यावेळेस माझे व्हिडिओज बघताल, काही ना काही अशा गोष्टी आहेत जे घेण्यासारख्या आहेत. आय नो आय एम स्टील अ बिगिनर, आय एम नॉट दॅट प्रोफेशनल अँड ऑल दॅट. आय एम ट्राईंग माय बेस्ट टू डू दिस थिंग्स. आणि असं आहे की हे ज्या गोष्टी आहेत जे मी आता करतोय, ते खूप अगोदरपासून म्हणजे विचार केलेला होता की मला असं फिरायचंय, मला असं फिरायचंय, इथे जायचंय, तिथे जायचंय. मला या गोष्टी खूप जास्त आवडतात. मी परत एकदा सॉरी म्हणतो, कारण वाऱ्याचा खूप जास्त आवाज येणार आहे. आय एम सो सॉरी फॉर दिस यार, सो सॉरी. थोडस खाली जातो यार, कारण आय कॅन फील मोबाईल वगैरे सगळं हालायला लागलं. मला भीती एवढीच आहे की ते पडलं नाही पाहिजे, कारण हायवेला जर मोबाईल वगैरे पडला, त्याच्यावरून जर गाडी गेली, इट्स ऑल गॉन. लिटरली हे सगळं असं निघून जाईल ना, म्हणजे आय डोंट नो त्याच्यानंतर गोवा तरी प्लॅन करेल. कारण इथून जर परत घरी जायची वेळ आली जस्ट बिकॉज ऑफ दिस मोबाईल थिंग, सत्यानाश होईल. आणि ते असं आहे ना, असं म्हणजे आय फील लाईक की थोडासा आहे ना राईट साईडला टिल्ट झालेला आहे माझा फोन. सो मी आहे ना थोडासा असं टिल्ट फेस केलेलं आहे. असं वाटतं मी हेल्मेट ऑन केलं पाहिजे, कारण इट्स स्टील डार्क. ठीक आहे, झालं. नेव्हिगेशनचे फक्त वांदे आहेत, कारण ऋषिकेशनी जर पळवली ना मी इतका जास्त ब्लँक होईल, कारण मला गाडी पळवायची सवय नाहीये आणि ती गाडी पळवण्यासाठी बनलेली आहे.
ती टिल्ट वगैरे होती, लीन करता येते ती गाडी. ही गाडी लीन करता येत नाही जास्त. जसं जसं मी लीन करायला जाईल ना, मी थोडासा असं माझा पॅच सुटतो या गाडीचं. तसंच होतं, पॅच सुटतो. माझा असं प्लॅन होता, जर जॅकेट वगैरे लवकर आलं ना तर ते जॅकेट घालून जावं गोव्याला. आणि माझे व्हिडिओज इतके मोठे असतात ना, जवळपास गेलं तरी. आता हे तर किती 400-450 किलोमीटर आहे, आय जातानाचेच किती पास करेल मी. कारण मी जेवढी पण बडबड करतो ना, मला ते क्रॉप करायला आवडत नाही. असं वाटतं मी खूपच छान बोलतो, बऱ्याच गोष्टी छान बोलतो मी. सगळं चांगलं जाऊ दे बाबा. रायडिंगचे देवता प्लीज मला मदत कर, जो तुम्ही असेल प्लीज. मला नीटपणे गोव्याला पाठव, मला नीटपणे गोव्यामध्ये सगळं राहू दे. आम्ही पण काळजी घेणारच, काय कुकरट गोष्टी करणार नाही. कारण आम्हाला त्या गोष्टीचा नादच नाही. आम्हाला एकच नाद आहे, जो आम्ही आता करायला लावलं, ते म्हणजे आहे फिरणं. आम्हाला फिरायचं होतं. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा मला इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो, प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलणार. कारण आहे मला गरज सपोर्टची, फॉलो करण्याची, सबस्क्राईब करण्याची. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. कालचा दिवस असा घालवला, सकाळी पॅकिंग केली 12-12 पर्यंत. त्याच्यानंतर कामाला गेलो आणि मला इतकी भीती वाटत होती ना, म्हणजे ना फिलिंग अशी नर्वस त्या टाईप मध्ये की नाही का, धबधब होणं तसं होतं का मला पूर्ण दिवस. आय लिटरली माझ्या कलिग्सला वगैरे बोललो की मी जाऊ करे घरी, मला कसं तरी व्हायला लागले. कसा वसा तो दिवस घालवला. कसा बसा दिवस घालवला. त्याच्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं तर झोप येईना. 12:30ला झोपलो, नाही 12:30 1:45ला झोपलो, 2:30ला उठून आवरलो परत सगळं. कारण चीन माउंट वगैरे घुसवला, त्याच्यानंतर झोपच येणार. मोबाईल होल्डर पण सगळं ऍडजस्ट वगैरे केलं. त्याच्यानंतर एक पेअर ऑफ ॲलन कीज आय वॉज नॉट एबल टू फाइंड इट. तर एक काम राहिलं माझं, खूप महत्वाचं काम होतं, राहिलं ते. बघू आता डेस्टिनेशनला ज्यावेळेस जाईल तिथे जर कुठलं मेकॅनिक वगैरे सापडलं, ऑफकोर्स सापडेल, तिथे करेल घेईल ते काम. अंधाराचं ट्रॅव्हल म्हणजे ना, रोड वगैरे खूप सुंदर दिसतात. मला ना खूप कमी लोकांची कंपनी आवडते, कारण ते नालायक चाळी करत नाही. गाडीवरती असो किंवा चालत असो, ते हलकट चाळे करत नाहीत. काय म्हणजे असं नाही की आम्ही स्वतःच्या जे काही हरकत आहेत, हरकत आता मराठीला हरकत मध्ये काय म्हणतो, जे काही चाळे आहेत ते करत नाही, ज्याने कोणी आम्हाला त्रास होईल किंवा विल गेट इन ट्रबल फॉर डुईंग सच थिंग्स. मी जी गाडी घेऊन चाललो ना, प्युअर नेकेड आहे. त्याला नकल गार्ड नाहीये, मला फॉग लॅम्प नाहीये, साईड गार्ड नाहीये, रेडिएटर प्रोटेक्टर नाहीये, रेडिएटर गार्ड काहीच नाही. पूर्णपणे गाडी नेकेड आहे. ज्यावेळेस गाडी घेतलेली ना, मी एवढा फॉर्म मध्ये आलतो ना, म्हणजे माझा एक कलिग होता, त्याचं लग्न होतं उत्तराखंडला. माझी ही गाडी आली ऑक्टोबर मध्ये, ठीक आहे. मी इतका 4 झाले तो ना, कृष्णाला म्हणलं की भाई उत्तराखंडला जाऊ, संजयच्या लग्नाला. संजय त्याचं नाव होतं, उत्तराखंडचं येतो युकेला. दॅट प्लेस इज नाईट, पण बजेट आय वॉज लाईक की 13K मध्ये जाऊ, एकदम टाईट बजेट मध्ये करू. बाकीचे काही चाळे नाही, काय नाही. टाईट बजेट म्हणजे कसं, गाडीवरती जाताना कसं काही सांगता येत नाही काय होईल काय नाही.
ठीक आहे. जसं मी लास्ट टाइम इकोलेला गेलो होतो, येताना बघितलं भाई एवढा मोठा खिळा टायर मध्ये घुसलाय आणि थँक गॉड की तो टायर फ्लॅट नाही झाला त्यावेळेस, कारण तो खिळा काढला नाही, टायर आहे तो तसाच ठेवला. मी घरी आलो त्याच्यानंतर 6 मार्चला गाडी सर्व्हिसिंगला टाकली, त्यावेळेस त्यांनी खिळा काढला आणि वर्कशॉप मध्ये टायर फ्लॅट झाला. नशीब नाहीतर भाई काय खरं नव्हतं. एक तर डिस्क ब्रेक आहे, त्यानंतर ट्यूब टायर आहे, काढता येत नाही डिस्क ब्रेक सगळ्यांना. तर ते काय करावं लागतं, शोरूमला जावं लागतं, कॉन्टॅक्ट करावं लागतो एसडीला की असं असं झालंय, मग ते ट्यूब वगैरे काढणार. शोरूम सॉरी वर्कशॉपला गाडी घेऊन जावं, तिथे टायर काढावं, मग ते पंक्चरसाठी घेऊन जावं. खूप लफडे येतात भाई. एसडी वालो प्लीज, माझी एवढीशी एक रिक्वेस्ट आहे. आय कॅन अंडरस्टँड स्मोक व्हील्स आहेत, ट्यूबलेस टायर नसतात, देत नाही देत आहेत, पण रॉयल एनफील्ड ऑप्शन देते ट्यूबलेस टायर वाला. प्लीज यार ट्यूबलेस टायर द्या, नाहीतर यार मेन स्टँड द्या. भयंकर प्रॉब्लेम येतो यार. मला फक्त ना माझ्या मोबाईलच्या स्टोरेजने यार हे केलं पाहिजे, नाहीतर भयंकर यार खूप खूप जास्त प्रॉब्लेम होईल. कारण मेमरी कार्ड नाहीये, काहीच नाहीये, मला बऱ्याच गोष्टी डिलीट पण कराव्या लागतील. इकोले व्हॅलीचं यार, इकोले सॉरी इकोले, इट्स नॉट इकोले, इट्स इकोले. भाई यार काय इतका सुंदर रस्ता आहे ना, खूप सुंदर. लाईक लिटरली तो रस्ता एवढा छोटा आहे, म्हणजे हा जो पाहिजे ना व्हाईट टू व्हाईट एक लेन तेवढाच रस्ता, अँड इट्स ऑल कवर्ड विथ ट्रीज, इट्स ऑल ग्रीन ओव्हर देअर. मला ना डिस्टन्स वगैरे काय कळत नाही, कारण माझं असं झालं की भाई चला यार चला, आला मी कुदकुदी व्हायला लागली. लिटरली स्माइलिंग, माझ्या डोळ्यात पण अचानकच पाणी येतं की मी करायला लागले. हे असं जर रिटर्न आलं ना, मला खूप चौकशी घ्यावी लागते गाडी. इंडिकेटरचा खेळ. रेल्वे 12 रेल्वे तर आलं जवळ. मस्त आहे. फायनली म्हणजे मी आणि माझी लक्ष्मी, ही जी गाडी आहे ना, लक्ष्मी माझी बायको, माझं सगळं काही. ऑफकोर्स इट्स माय थर्ड बाईक, पण जे प्रेम आहे ना माझ्या तिन्ही पण गाड्यांवरती अनमॅच्ड आहे. अनमॅच्ड म्हणजे लिटरली माझ्या मागे जर माझ्या गाडीला काय झालं, जसं आमच्या पार्किंग मध्ये स्प्लेंडरला काहीतरी झालं, तेच जर माझ्या डोळ्यासमोर झालं असतं, जे कोणी काही केलेलं आहे ते भाई धुवला असता, मी लिटरली धुवला असता. त्याच्या जे समोरचं हे ना, जी खोपडी असती ना, अरे त्याला क्रॅक पडला. आता ते कुणी केलं काय केलं त्यावेळेस बघायला पण मी नव्हतो. अरे भाई भयंकर चालवायला लागला यार हा ऋषिकेश. त्याची गाडी एकदम ईज मध्ये ओळखती, माझी तशी नाही ओळख. मला सासवड आठवलं यार. सासवडला ज्यावेळेस गेलो होतो ना, ऋषाच्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस. भाई तो घाट खूप सुंदर, म्हणजे त्यावेळेस असं झालं की मी मोबाईल का नाही लावला, तर रेकॉर्ड का नाही केलं. खूप सुंदर रस्ता, घाट. आणि त्याच्यानंतर येताना पण दुसऱ्या घाटातून आलो, खूप सुंदर. लिटरली हे पण एवढं सुंदर आहे ना, आता अंधार आहे काय दिसणार नाही, कारण मी मोबाईल मध्ये शूट करतो.
120 डिग्रीला शूट होतं मोबाईल मध्ये वाईड अँगलला. वेअरएज कॅमेरा हिट्स डिफरंट. आय गेस इट्स 150 किंवा 170 डिग्री. मोबाईल मध्ये 120 मध्येच भेटतो. म्हणजे एवढं तर कव्हर होणारच, बाकी थोडस समोरचं मग ते असं मला डोकं वर खाली करावं लागतं. जस्ट बी मोर केअरफुल. जर तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, माझे व्हिडिओज बघून तुम्ही असं ठरवताय की वी शुड गो, अँड प्लीज सपोर्ट करा. दॅट्स ऑल आय आस्क एव्हरी टाइम. कारण आय नो असं आहे की यार आय एम डुईंग इट फॉर माय सेल्फ, आय नो, बट I'm recording it for you guys. असं नकोय मला की फक्त मीच फिरू. मी असं आहे की तुम्ही हे भारत बघा. खूप सुंदर गोष्टी आहेत. Our India is not about just religion or fighting over it. It's so many more things. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या. जसं आता भारतामध्ये चाललंय ना, एव्हरीवन नोज. पण ज्या ह्या गोष्टी चाललेल्या आहेत ना, इट्स ऑल रॉंग, वी ऑल नो दिस, पण कोण बोलत नाहीये. मी आता फिरेल, वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, प्रत्येकाचं कल्चर वेगळं असतं. प्रत्येकाचं म्हणजे द वे ऑफ ट्रीटिंग अदर्स किंवा वे ऑफ ट्रीटिंग गेस्ट वेगवेगळं असतं. आय एम जस्ट ट्राईंग टू शो इट. जसं आता पुण्यामध्ये ठीक आहे, म्हणजे मी असं जास्त कॉन्व्हर्सेशन नाही करत कोणासोबत, पण बट द वे वी शूट, द वे वी गो टू अदर प्लेसेस, जसे ते लोक आपल्याला बघतात, त्या सगळ्या गोष्टी जर माझा बघून पण ऍटलिस्ट 2 ते 3 जण जरी जायला चालू झाले तर ते पण काही गोष्टी शिकतील. आणि असं आहे की ज्या गोष्टी मी नाही बघितले होपफुल त्या लोकांना बघायला भेटेल, असा विचार करतो मी. समजा मी जर आता गोव्याला चाललोय, एखादा बीच माझ्याबरोबर बीच झाला, एखादा म्हणजे आय नो बीचेस वगैरे सगळं बीच होतील. इट्स इम्पॉसिबल की जेवढं गोवा आहे तेवढं एक्सप्लोर करावं. जी आता आमच्याकडे अमाऊंट आहे त्या अमाऊंट मध्ये इट्स इम्पॉसिबल. जर त्या अमाऊंट मध्ये आम्ही एक्सप्लोर जरी केलं पूर्ण गोवा, तर आम्हाला ना रस्त्यावरती झोपावं लागेल. फर्स्ट थिंग, रस्त्यावर नाही तर बीचेस वरती झोपावं लागेल. वी डोंट हॅव एनी टेंट. आंघोळ, खाणं पिणं ते सगळं बघावं लागेल, असा इश्यू आहे. आणि असं पण नाही म्हणत त्याच्यानंतर गोव्याला कधी जाणारच नाही. ऑफकोर्स जाणार. गोवा इज सो नाईस. कारण मी 5 वर्षानंतर चाललो, 5-5.5 वर्ष झाले असतील. गोवा इज सो नाईस. म्हणजे गोव्याच्या हवेमध्येच वाईब आहे. तिथे गेलं ना, लिटरली इतकं फ्री माइंडेड माणूस होतो, खूप जास्त. म्हणजे तिथे लोकांना जज केलं जातच नाही. लिटरली मी जर आता जास्त असे बॅगी पॅन्ट वगैरे घालून चालत जरी निघालो ना, सम पीपल असे बघतात जसं हे भाई काय घातलंय नाही, असं. तिथं लिटरली यार काहीच नाही. म्हणजे जे कोणी तिथे जातं ना, एन्जॉय करायला जातं. दॅट्स ऑल. वी ऑल नो गोवा कशासाठी फेमस आहे, बट स्टील आम्ही दोघं तिकडे चाललो त्या गोष्टीसाठी नाही चाललो. आणि लास्ट ज्यावेळेस पैसे वगैरे असे सेव्ह होतील मग कॅमेरा घेईल. कारण आता जर कॅमेरा बदला तर माझं फिरणं वगैरे बंद होईल. आणि आपण जे रील वगैरे बघतो ना की यू कॅन हॅव दिस कॅमेरा, एवढ्या पैशामध्ये बजेट फ्रेंडली कॅमेरा, भाई नका घेऊ. कीप दिस इन माइंड. तुम्हाला जर ब्लॉगिंग वगैरे बनवायचं आहे ना, स्टार्ट विथ मोबाईल, पण त्या कॅमेऱ्याला पैसे घालवू नका. ते कॅमेरा लिटरली चालत नाही, काय नाही. पेड रिव्ह्यूज असतात, सगळं पेड असतं. युट्यूबला ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो की हे कॅमेरा अच्छा आहे, इतने में आ रहा है, ऐसा आ रहा है, वैसा आ रहा है, इट्स ऑल पेड. ठीक आहे.
तर तुम्ही ते कॅमेराज घेऊ नका. गो फॉर नाईस वन. नाहीतर मग सेकंड हँड कॅमेरा. यू कॅन गो फॉर सेकंड हँड कॅमेरा. सेकंड हँड कॅमेरा पण खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्हाला आता विचारायला असेल की मी का घेत नाही सेकंड हँड. काय करत यार, पैसा माझ्याकडे तेवढा सगळं पैसा नाही. आत्ताची ट्रिप सुद्धा ऋषिकेश फंड करतोय. ऋषिकेशच्या हिशोबावरती आत्ताची ट्रिप आहे. Just because of that guy, this trip is happening. आणि माझं फेवर आहे ना, मी त्याला कधीच हे नाही करू शकत, रिपेअर नाही करू शकता. खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी मागचा पुढचा काहीच विचार नाही केला. हेच काय भाई चल, तू फक्त चल, बाकी सगळं मी बघतो. म्हणजे मला दादाला एक मानलं पाहिजे, कारण तो लिहितो यार. मला फर्स्ट बाईक ही टू वॉज डॉमिनोज 400 आय गेस. त्यावेळेस मी त्याची गाडी चालवलेली कुठून, माझ्या बरोबर म्हणजे वारजेपासून कडे बसलेला. त्या टाइमात ट्रेडलाच नावर म्हणजे त्या अगोदर मी मोठी बाईक कधीच हातात घेतली नव्हते. मी अजून रॉयल एनफील्डची चालवली नाही. रॉयल एनफील्डची जी चालवली आहे ना, ती फक्त मीटिओर 650 म्हणजे सुपर मीटिओर चालवलेली आहे. बरं, नेव्हिगेशनचा पार्ट ऋषिकेशकडे दिला हँड ओव्हर. ऍटलिस्ट तो पळवतो तरी. जर माझ्याकडे दिला असता मी काय करतो, सारखं खाली बघणार वर बघणार, खाली बघणार वर बघणार. आणि तरी काय होतं, स्पीड वगैरे कमी होती. आय एम जस्ट फॉलोइंग हिज स्केल राईट नाव. मला काय करायचं, मला फक्त त्याला फॉलो करायचं आता. खूप लांब कॅमेऱ्यामध्ये दिसणार पण नाही मोबाईल मध्ये. आणि लाइटिंग वगैरे माझ्याकडे मोबाईल, मला कॅमेरा पाहिजे. कुणीतरी घेऊन द्या यार मला कॅमेरा प्लीज. जो कोणी मला घेऊन देईल ना यार कॅमेरा, प्लीज कमेंट करा की मी घेऊन देतो. मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं पाठवेल, डीएम करेल, मेसेज करेल, माझा मोबाईल नंबर वगैरे सगळं देईल मी तुम्हाला. मला फक्त मोबाईल घेऊन द्या. हसीनाचं मला ते गाणं खूप आवडतं. पहली बार मुझे हो गया है प्यार. विंडशील्ड यार ओपन असल्यामुळे काहीतरी गेलो आणि जाऊ दे गेलं. डोळत असेल काहीतरी पोहोचताना. लास्ट साईडला मी माझा जो व्हायचर होता ना ओपन केलं ना, गॉगल वगैरे काहीच नव्हतं घातलं. बिकॉज आय फील लाईक की मी डोळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि काहीतरी उडालं असं खराब काहीतरी, आणि ते लिटरली माझ्या नेकडायला लागलं. डोळा माझा इतका दुखला भयंकर भाई. मला वाटलं जातो नाही झालो आता. टँगवर काय झालं नाही मला. लिटरली भाई लोक घाबरले होते त्यावेळेस. भाई 30 आहे ती चांगली आहे. ऑल गुड, ऑल गुड. टिल नाउ इट्स ऑल गुड. म्हणजे एकदम कम्फर्टेबल. माझी आता पाठ वगैरे काही दुखत नाही. आय नो जास्त काय अंतर वगैरे झालं नाही, पण स्टील पुण्यापासून सातारा तर आलोय आम्ही. सातारा इज लाईक 15 किलोमीटर्स इथून. सो इट्स गुड. मनुष्य जात
तुम्हाला धोका देते, गाड्या तुम्हाला धोका देणार नाहीत. जसं तुम्ही गाड्यांना सांभाळता, गाडी पण तुम्हाला तशीच सांभाळेल. ट्रस्ट मी. नालायक चाळे केले, हलकट चाळे केले तर डेफिनेटली गाडी तुमची खर्च काढेल. मग तुम्हाला सारखं सारखं ते वर्कशॉप आणि हे करावं लागेल. फर्स्ट मंथ ठीक आहे, फर्स्ट 2 months आय विल से असंच झालं होतं. आणि तो पण काय झालं होतं माहिती का, इंजिन लाईट ऑन ऑफ होत जाते आणि बिकॉज ऑफ दॅट ज्यावेळेस इंजिन लाईट ऑन होती ना, ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ होतो. आणि ज्यावेळेस गाडी मी उचलली होती त्याच्या राईट आफ्टर सेकंड डे ट्रॅक्शन कंट्रोल वॉज ब्लिंकिंग. तो ते कसं होतं ते मला पण माहित नव्हतं. मी तरी विचारलं होतं की काय इश्यू आहे का, तर ही वॉज लाईक जर ब्लिंक होत असेल तर ट्रॅक्शन कंट्रोल इज वर्किंग गुड, इट्स वर्किंग फाईन. जर ते ब्लिंक व्हायचं बंद झालं देन इट्स ऑफ, ट्रॅक्शन कंट्रोल इज ऑफ. तसा प्रकार होता तो. अँड वेन मी सर्व्हिसिंगला वगैरे घेऊन गेलो ना, तर त्यावेळेस ते आस्क्ड मी की ट्रॅक्शन कंट्रोल केव्हापासून ब्लिंक करतोय. आणि आय वॉज लाईक की सेकंड डे पासून. त्यावेळेस मला कळलं की जर हे असं स्टेबल होत असेल तर ट्रॅक्शन कंट्रोल इज वर्किंग. चला, या गारव्यामध्ये सातारा यायच्या आधी मला सुसू आलेली आहे. आय डोंट थिंक वी आर गोइंग टू होल्ड आवर जर्नी. थोड्या वेळासाठी विल जस्ट कंटिन्यू. कुठेतरी समोर कोल्हापूर वगैरे त्याचं जर पेट्रोल पंप आलं तर तिथे आम्ही सुरू करू. एकच फंड आहे बाय, आपल्या हिशोबाने लाईफ जगा. माझ्याकडे एक कोर्ट आहे, यूएसबी कोर्ट. आता त्यांनी जर ट्रान्सफर झाली फाईल ऋषिकेशच्या लॅपटॉप मध्ये तर वेल अँड गुड आहे. ज्यावेळेस साताऱ्याला होतो ना, इथून यायचो आम्ही रनिंगला अकॅडमी मध्ये. मस्त हायवे खालून त्या साईडने जायचो आम्ही. सो इट वॉज लाईक 20 kilometers per day रनिंग. डोंगर वगैरे आय रिमेंबर. एकदा जर तुम्ही विचार केला ना की करायचंय भाई, करा. डोंट लुक बॅक, डोंट लुक बॅक. इट्स नॉट एन ऍडवाइस. कारण ते मी ऍडवाइस देणं एक चुकीची गोष्ट आहे. माझ्या ऍडवाइसने विषय काय होईल, तुमचा जो एक रूट आहे ना तो पूर्णपणे चेंज होईल. अँड आय एम नॉट लुकिंग फॉर दॅट की तुमचा वे ऑफ लिव्हिंग किंवा वे ऑफ थिंकिंग अबाउट दिस लाईफ ते चेंज होऊन जावं. थोडं जरी असं स्लाइटली चेंज झालं नसतं की जे येणार आहे तुम्हाला जे भेटणार आहे ते शक्यतो नाही भेटणार, असं होऊन जाईल. मे बी जास्त भेटेल किंवा मे बी कमी भेटेल, पण दॅट विल बी लाईक खूप डिफरंट, खूपच जास्त डिफरन्स होऊन जाईल. शायरी, मला जर शायरी आली असती तर आता शायरी बोललो असतो मी. येतच नाही, काय करू. गाणं येतो त्यात पण यार आवाज कसला डेंजर माझा, सूर वगैरे सगळं चुकतं. ऋषिकेश असा बोलला होता की रात्रीच निघू. म्हटलं भाई रात्रीच नको, आपण सकाळ सकाळ निघू. रात्रीचं कसं निघण्याचा अर्थ नाही, आपण तिकडे सकाळ सकाळ पोहोचणार. आता कसं मिड डेला पोहोचलो, कुठेतरी खायला वगैरे भेटेल. आराम जरी एखाद्या वेळेस करायचा भेटला ना,
कुठे देणार आहे बाबा. चलो, we are in Satara right now. सातारा सातारा तर आलं. या साईडला ठीक आहे. ऋषिकेशला पाणी प्यायचंय पण यार इथं थांबणं सेफ नाहीये.